नमस्कार मंडळी, पार्ट 1ला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद. आता सुरू होते नेहरू सायन्स सेंटरचा पार्ट 2. ह्या भागात तुम्हाला आणखी भन्नाट सायन्स ॲक्टिव्हिटी, मजेचे एक्सपिरियन्स आणि भरपूर फन पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, शेवटी पार्ट 3 बद्दल एक खास अपडेट आहे, त्यामुळे तोपर्यंत कुठेही जाऊ नका. चला तर मग सुरू करूया पार्ट 2. आम्ही इथे ना मोशन सिम्युलेटरमध्ये आलेलो. तर इथे ना हे 3D आहे, म्हणजे 3D म्हणजे जो 3D मूवीसारखं दिसतं, कारण त्याच्यामध्ये ना आम्ही मशनीमध्ये एका मशनीमध्ये आम्हाला चालू केलं. ते जसं मुवमेंट करतं ना तसं ते चालू होतं आहे. तर ते चालू झालं आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि मशीन जसं ते सायकल चालवतं तसं ते मुवमेंट करतं, डोंगराला आपटतं वगैरे, तसं आतमधल्या बाजूला तसं होतं आहे. इथे आल्यावर ना तुम्हाला हे सर्व माहिती पडेल. इथे जुन्या काळातील लोक कसे वस्तू बनवत होते, काय बनवत होते, हे सर्व इथे दिलेलं आहे. तर तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन वगैरे सर्व आहे. कृतज्ञ खूप मजा करते हा इथे येऊन. धमाल मस्त चालू आहे. ओके, इन्फॉर्मेशन भेटते ह्याच्याने. याच्यावर तुम्ही एकावरती क्लिक केला ना, तुम्हाला पूर्ण हे तुला नंतर बोलायला लागणार. आधी म्हणा स्टोन एज टू स्पेअर्स ऑफ सिव्हिलायझेशन आधी म्हणा. हे त्यांचे पुराण वगैरे हत्यार बनवली आहे तिथे. तर सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे सर्व. तुम्ही बघितलं ना, आता हे कुंभार आहेत ना, जे कसे मडकी बनवतात ना, ते बघा कसं दाखवलंय. ते तुम्ही बघू शकता इथे. भट्टी, इंग्लिश में मालवा पोर्चू शेप. मेरे पेन जगड व स्टोन टेक्नॉलॉजी ओरिजिनल स्टोन है थी अपनी. हेलो तो करनी है यार. हे शंख शिंपले आहे, खूप छान वाटतात बघून. हो, खूप भारी आहे ते. पण आपण एवढं सगळं जर इन्फॉर्मेशन देत बसतो तर आपले किती पाठ होतील व्हिडिओचे. ते तर आहेच, भरपूर भाग होतील व्हिडिओ बघून. हे सर्व तुम्ही बघताय. हे जे एवढं इन्फॉर्मेशन द्यायला गेलो तर ना मला भरपूर पूर्ण 4-5 ब्लॉग आणि 4-5 पार्ट बनवायला लागतील याचे. पण हे तसं पण हे शूट बघून आहे ना, आजचं शूट केल्यावर असं वाटतंय की ना भरपूर पूर्ण मोबाईल पण भरलाय. असं वाटतंय की 3-4 भाग तरी होणार ह्या व्हिडिओचे. कृतज्ञ, हे पाहिलंच का? हे किती खूप छान दिसते बघ. जुन्या काळातली भांडी आहेत आणि पितळे तांब्याचे आहेत, एकदम मोठी केवढे आहेत बघ. जुन्या काळातील एकदम चुली बघ कशा आहेत, मस्त आहेत ना. हे बघा ना, इथे इन्फॉर्मेशन दिले आहे हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये. तर इथे येऊन लोक इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. आणि म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही इथे या आणि तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला आता मी जो व्हिडिओ दाखवतोय ना, ते पूर्ण बघा. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला जमत नाही, कारण भरपूर बघायचं आहे आपल्याला. म्हणून तुम्ही हे बघा, मी दाखवतोय ते पुढे पुढे काय काय गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगेन. हे या गोष्टी काय आहेत समजावून सांगू शकतो, पण जे काय काय असेल ना ते भरपूर वेळ जातो ते समजवायला. पण हे तुम्ही जे दिसतंय ना ते तुम्ही बघत जावा. जे काय काय दिले आहेत वस्तू, त्याप्रमाणे तुम्ही येऊन असं तुम्ही स्वतःहून येऊन पण बघू शकता. आणि तुम्हाला जे एक्सप्लेन करण्यासाठी मला खूप जास्त हे होणार, कारण भरपूर मोठा ब्लॉग होणार आहे हा, म्हणून. मेडिकल सिस्टम कसे उपाय ते करायचे आणि सॉल्युशन
जुन्या काळामध्ये कसे परफ्यूम बनवत होते ना, ते इथे प्रक्रिया दाखवली आहे त्याची, कशा प्रकारे बनवतात ते. खूप भारी आहे ना, मस्त वाटतं बघून ते. इथे बुद्धिस्ट आगमन नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन जैन कल्चर सांगितलं. दुकाने आलो हाती ठेवल्या याच्यावर बस. They want you on. Indian coin. प्राचीन काळामध्ये जे दाबू coins नको काच. होते ना, त्याची साच. पण तुला काय, तू घरची काच आहे का ती? सारी सुविधाएं विज्ञान सुझाएगा। उनका प्रतिमा कई समस्याओं और चुनौतियों से तिथे ना बोर्ड्स ठेवले त्याचे, प्राण्यांचे बोर्ड, झाडं अशी ठेवली आहेत दाखवायला, आणि त्याची माहिती पण दिली आहे तिथे सर्व. बघू शकता तुम्ही. इथे हात ठेवल्यावरती स्क्रीनवरती इन्फॉर्मेशन येते, ॲनिमल्स, बर्ड्स, फिशची. दादा बटन दाबलं की कसं फिरतं बघा ते. इन्फॉर्मेशन हे बघ.
ते बटन स्नीकर्स इथे लाईट पेटून देते. हे बटन दाबल्यावरती लाईट. तू तसं सगळीकडे बटणं दाबून सगळं चेक करते, इथे पण सगळी माहिती घेते, मजाच करते, ती सगळं वापरून बिकून बघते बघ. मला फुल कॅमेरामॅन बनवून ठेवला मागे आणि पुढे पुढे सगळी बटणं दाबत बसले, हे चेक कर ते चेक. त्याच ऍक्च्युली बघायची इकडे कारण फीस वाटते. डायनासॉर्स आहेत ना. डायनासॉर्स इन्फॉर्मेशन मी हे बघ इकडे. कवट्या उतरण्या होते कवट्या मागाल बघा. हे पुन्हा बॉडी पार्ट्स जर दिलंय ना आपलं होल्डिंग वॉकिंग स्विमिंग फ्लाइंग. प्राणी बघ असे गोरीला, सगळे गोरीलाचे तोंड लावले तिथे नवीन नवीन, म्हणजे त्याची नावं पण वेगवेगळी आहेत. इथे बघितलंस काय? इन्फॉर्मेशन दिलंय ना. पुन्हा एकदा कवट्या मागायला आले. कवट्या मागायला मस्करीचा पाठ आहे, पण इथे इन्फॉर्मेशन खूप चांगली दिली आहे. मेंदूच्या भागाचं म्हणजे डोक्याच्या कोपडीचं सगळं दिलेलं आहे इथे इन्फॉर्मेशन. ह्या विभागात आहे ना तुम्हाला माणूस कसा तयार झाला ना हे दाखवलं, त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे. या विभागामध्ये ना आदिमानव कसे राहत होते, त्यांचं राहणीमान, त्यांचं खानपान हे सगळं दिलं आहे. टायर फिरवायचं आहे ते. कशाला रामचरणसारखं हे बघ, इकडे फिरव इकडे. ऍक्टिव्हिटीज तुमच्यासोबत पण लहान मुलं घेऊन आलात ना, ते तुम्हाला असं ऍक्टिव्हिटीज खेळायला भेटतील. माझ्यासोबत एक आलाय लहान, तेव्हा खेळत आहे. पाणी येतं यायची. मिक्स केलं आता बंद करत आहे का? हलका आहे ते.
बघा हे असं इथलं बटन दाबलं ना, हे बटन दाबलं ना की हे असं बघा. दिसला का तुम्हाला? हे ना खूप भारी भारी एकदम ह्या मस्त भारी भारी सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला दाखवतोच आहे, तर तुम्ही बघत राहा. हे सर्व खूप भारी आहे. संत्रीवर बटन दाबून कंसावरती लागले म्हणून दिसते. बटाटे बाहेर आले आणि तो गाजर बाहेर आले. त्याच्यानंतर आपण पुढे पेर मध्ये ठोकून त्यानंतर आता आपण कांदे टाकून कांद्यावर क्लिक केलं की कांदे काढतात. ते तिथे दिसतंय की कलरमुळं ही जी जमिनीतून येतात ना, जमिनीतून आणि जातात आणि त्याची सगळी झाडं काढतात. नंतर मुळं आणि मुळा बाहेर त्याच्यानंतर आपण सफरचंद वरती लावलेले मी तिथं लाईट चालू करतो. आंबा कुठे झाडं लागतात आंबे सुद्धा एक कंदमुळ असल्यामुळे ते आपलं खालून बाहेर आलेलं दाखवलं. आणि बीट हे याच्यामध्ये ना लहान नॉलेजेबल आहे. लहान मुलं हे बघा तुम्ही बघू शकता इथे एक काचाच आहे. कुठे जायचं, बाहेर कुठे जाऊ शकत नाही. बघा सगळीकडे काच आहे. रस्ता नाही भेटत आहे आम्हाला. हरवली टिकली लागते म्हणजे आरसा भेटला तर टिकली लावून घ्या म्हणते. काय बोलायचं. बघा मॅडम बघा टिकली लावून घेतात. भारी आहे. खूप खूप छान छान गोष्टी आहेत. आणि श्रवण आता आपली चाललो आहे ध्वनी मध्ये. आता ध्वनी वाजवणार आम्ही सगळे इकडे. ते काय नाही ते हात घालून असं असेल. हे बघा हे हा म्युझिक वाचायचे मजा करते म्हणजे. इथे काय लिहिलंय नॉईस फॉर ए म्युझिक आहे. हे बघ इथे हे बघा इथे पण एवढा आहे असं नाही. सोड ते. हे बघा हे बघा घंटा वाजवते म्हणजे तुझं. हे बघा इथे बघा जाऊ ज्याने वाजणार नाही. इकडे इथून चाल. तेव्हा म्युझिक इन्स्ट्रुमेंट आहे. हॅलो प्लास्टिकचा वेगवेगळा वेगवेगळी
पहिल्या क्लिक कर त्याच्यावर. म्युझिक वाजते बघा. असं आहे तुमच्या पडत लागलं की इथून आवाज लेफ्ट मधून स्टार्ट केलं की इथून आवाज येतो, बॅक केलं की इथून आवाज बॅक केलं की इथून आवाज इन्स्ट्रुमेंट वाजवते मॅडम, सगळे ढोलकी बिलकी वाजवते. आता बघितलं तुम्ही, बघा ते सगळं वाजवायला बसले. बघितलंय ना तुम्ही. हे बघ जादूला बोलवते. जादू आता खाली येईल. सर्व इन्स्ट्रुमेंट वाजवतच बसणार आहे आज वाटते. एक पण इन्स्ट्रुमेंट सोडलं नाही तिने आज. हे बघा आतून आहे ना तबला बिबला वाजवते आतमध्ये. हे बघा दिसतंय. आता परत आतमध्ये तुम्हाला दाखवते डान्स कशी करते ती तबला वाजवून. इथे ना LED लावली आहे बाहेर, आतलं सगळं बाहेर दिसतं. झालं ये. इथे बोल, इथे बोल माईक मध्ये. हॅलो, तोंड लाव ना तुमच्याला माईकला. लांबून बोलू शकते. कृतज्ञ बघा आज सिंगर बनते. इथे आज मजा घेते सिंगर बनण्यात.
कोणता गेम हिने सोडला नाही आज खेळायला, सगळे गेम खेळले, म्हणजे ॲक्टिव्हिटी सर्व केले आहेत. त्याच्यामध्ये आता हे साऊंड ॲक्टिव्हिटीज आहेत ते पण तिने केले आहेत. तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन आला तर हे पण खूप छान आहे इकडचं शिक्षण विभाग, तर तुम्ही घेऊन येऊ शकता आणि तुम्ही त्यांना मजेशीर असं खेळण्यासाठी तुम्ही सोडू शकता. ओढायचं एवढं मागे येते बघा, एवढी मागे दाबा चिठ्ठीचं स्वर येते. मंडळी, आजचा पार्ट 2 इथेच संपतोय. नेहरू सायन्स सेंटर इतकं मोठं आहे की ते नीट फिरून पाहायला साधारण 4 तास लागतात. त्यामुळे हा संपूर्ण प्रवास आम्ही अनेक भागांमध्ये तुमच्यामध्ये घेऊन येत आहोत. जर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमच्यासाठी पार्ट 3 लवकरच घेऊन येतो, त्यामुळे तो मिस करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर कल्पेश कनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एक नवीन आणि भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.